हाय ताईंनो, नमस्कार सगळ्यांना। माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ। आजचा जो शॉर्ट बनवत आहे तो आहे एलिव्हेरा विथ तुलसी जेल आणि पपैया जेल। बऱ्याचशा माऊलींना मी सांगितले, हमेशा मी तुम्हाला माहिती देते, तरी पण त्यांची रिक्वेस्ट आहे रिपीट राही, प्लीज आमच्यासाठी सांगा ना, आम्हाला जरा समजू द्या ना। तर ठीक आहे, तुमच्यासाठी मी पुन्हा हा शॉर्ट बनवत आहे। बघा माऊलींनो, हे एलिव्हेरा विथ तुलसी जेल आहे आणि पपैया जेल आहे। ह्याचा आपण उपयोग कसा करायचा मी व्यवस्थित नेहमी सांगत असते, तरी पण आता तुम्हाला रिपीट सांगते। हे एलिव्हेरा विथ तुलसी जेल आहे, हे तुम्ही पूर्ण फेसला लावू शकता, डोळ्यांच्या खाली, डोळ्यांच्या वरती, किंवा तुमच्या स्कॅल्पमध्ये खूप सारा कोंडा आहे, डॅन्ड्रफ आहे आणि स्कॅल्पला इचिंग होते। इचिंग म्हणजे काय, जळजळ होते। बघा बऱ्याचशा माऊलींना कलर करतात, केमिकल्स कलर करतात, त्याच्याने सुद्धा स्किनला रॅशेस होते, म्हणजे इचिंग होते, जळजळ होते, स्कॅल्पला जळजळ होते, आगाग होते। मग बाई मी काय लावू, मी कलर तर केला पण आता माझे स्कॅल्पला आगाग होते, माझ्या डोळ्यांना जळजळ होते, माझ्या डोळ्यांना त्रास होते। अशा माऊलींना मी सांगते की आपल्याकडनं असे जेल तुम्ही नक्की घ्या। ह्या जेलचा उपयोग तुम्ही तुमच्या फेसला लावू शकता, पूर्ण फेसला लावू शकता, डोळ्यांच्या खाली, डोळ्यांच्या वरती लावू शकता। शिवाय हे जेल तुम्ही ह्या जेलमध्ये 1 ते 1.5 चमची जेल घेऊन याच्यामध्ये तुम्ही दही मिक्स करा, व्यवस्थित असं मिश्रण बनवा। दही टाकून अर्धा चमची फक्त लिंबूचा रस त्याच्यात टाकायचा आहे, व्यवस्थित मिश्रण करून ती हळूहळू थोडी थोडी क्रीम घ्यायची आहे आणि स्कॅल्पला लावायची आहे, अशी वरून नाही बरं का। स्कॅल्पला जळण कुठे होते, स्कॅल्पमध्ये होते, स्कॅल्पला लावायची आहे। पाऊण ते 1 तास अशीच केसांना ठेवून द्यायचं आहे फोल्ड करून, आणि 1 तास झाल्यानंतर केसांना स्वच्छ फक्त आणि फक्त पाण्याने धुवायचं आहे। पाण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला केसांसाठी कसलाच उपयोग करायचा नाहीये, फक्त तुम्हाला पाण्याने धुवायचं आहे। 2 दिवस होल्ड करायचं आहे। 2 दिवस झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी तुम्ही जो पण शॅम्पू वापरतात त्याच्याने केस तुम्ही शॅम्पूने धुवायचे, म्हणजेच तुमची ती जळजळ पण थांबणार, स्कॅल्प तुमचे क्लिअर होणार आणि स्कॅल्पला जी झालेली जखम असते ती सुद्धा चांगली होते। म्हणजे ह्याचे काय काय फायदे आहेत ते मी तुम्हाला व्यवस्थित समजवलंय। शिवाय तुम्हाला इकडे गळ्याच्या पाठी पण जळजळ होत असेल ना, तर तिथे सुद्धा तुम्ही ही क्रीम लावू शकता। आणि पपैया जेल, ज्यांची पण स्किन ऑइलीची आहे, ज्यांच्या पण स्किनवर खूप सारे पिंपल्स आहेत आणि त्या क्रीम बेस लावायलाच घाबरतात, बाई मला क्रीम लावायचीच नाहीये, मी क्रीम लावली की मला आणखी वाढतं, बऱ्याचशा माऊलींचा आहे प्रॉब्लेम। बऱ्याचशा माऊलींना माझ्या प्रोडक्टने खूप छान रिझल्ट सुद्धा आलाय, पण बऱ्याचशा माऊलींची ती थिंक असते की नको मला क्रीम लावायचीच नाहीये। तर तुमच्यासाठी जेल आहे। तुमच्या स्किनवर जरी पिंपल्स आहेत, पिंपलचे डार्क स्पॉट आहेत, सुरकुत्या झाल्यात आणि काळे काळे थोडे थोडे स्किनला डार्क सुद्धा आहेत, स्किन तुमची लूज झाले, तर तुम्ही पपैया जेल लावू शकता। दिवसातनं 2 वेळा लावायचे। जर तुम्ही कुठलीच प्रोसेस करत नाहीयेत, फेसवर मी बाई काही लावतच नाही, मला काही लावायचंच नाही, तर मग तुम्ही 2 वेळा हे पपैया जेल लावू शकता। सकाळी आंघोळ झाल्याशिवाय